श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. त्रिपुरारी पौर्णिमा जी आहे तर ती भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि त्याच दिवशी आलेला आहे सोमवार. त्यामुळे हा खूप मोठा योगायोग निर्माण झालेला आहे. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवशंकरांनी त्रिपुरारी नावाचा जो राक्षस आहे तर त्याचं वध केलं. त्यामुळे शिवशंकरांची पूजा अर्चा या दिवशी केली जाते आणि त्याचबरोबर सोमवार देखील आलेला आहे. तर या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा त्यामुळेच म्हटले जाते आणि त्याच कार्तिक पौर्णिमा असंही म्हटलं जातं. आता बघा, दीपावलीला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व या पौर्णिमेला देखील आहे, कारण ह्या दिवशीसुद्धा आपण देव दीपावली साजरी केली. यामुळेच आपल्याला या दिवशी मुलांसाठी सुद्धा काही उपाय करायचे आहेत. बघा, पौर्णिमा आहे आणि त्रिपुरारी पौर्णिमा आहे, खूप महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या मुलांवरून अशी एक वस्तू ओवाळून टाकायची आहे, ज्यामुळे मुलांना काही दोष लागलेले असतील, अडचणी लागलेल्या असतील, त्यांच्या मागे काही संकट असतील, त्यांच्यावरती काही विघ्न येणार असतील, ते सुद्धा दूर होऊन जातील आणि त्यांची खूप सारी अभ्यासामध्ये त्याचबरोबर नोकरीमध्ये त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व पूर्ण होऊन जातील आणि त्यांची प्रगती होईल. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय मी तुमच्याशी ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. आता बघा, आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असतील, म्हणजे अगदी महिन्याचं जरी बाळ असेल तरीसुद्धा त्याला नजरबाधा होऊ शकते. म्हणजेच काय, आपल्या घरामध्ये कुणी बाहेरून आलं आणि ते मुलांकडे त्याने मुलांकडे असं कौतुकाने पाहिलं आणि मग त्याला जर नजर लागली तर त्यामुळे सुद्धा मुलांना नजरबाधा होऊ शकते आणि त्या मुलांच्या किरकिर करण्यामध्ये त्याचबरोबर चिडचिडेपणा करणे हे सर्व आपल्याला बघायला मिळतं. तर बाहेरच्यांचीच नजर नाही तर आपल्या घरामध्ये सुद्धा आईवडिलांची सुद्धा मुलांना नजर लागत असते. तर बघा, आपले आईवडील जे आहेत तर ते आपल्या बाळाचं खूप सारं कौतुक करत असतात आणि ह्या कौतुकामुळं त्यांची नजर ही त्या बाळाला लागली जाते. त्यामुळे ते बाळ जे आहे तर ते हट्टीपणा करतं, त्याचबरोबर त्याला खूप चिडचिड आणि किरकिर करतं आणि बघा, ते कुणाचंही ऐकत नाही किंवा ते खात किंवा पित नाही किंवा मग तुम्ही जर दवाखान्यामध्ये जरी घेऊन गेला तरी त्याचं जे काही आहे रडणं वगैरे ते थांबत नाही. तर अशा वेळेस पहा, मुलांवरून अशा काही वस्तू ओवाळून टाकायच्या आहेत ज्यामुळे ते मुलं किरकिर करणं बंद करतील. तर बघा, तुम्ही म्हणता हे तर झालं लहान बाळाचं, पण मोठ्या मुलांना सुद्धा नजर लागते. तर मोठे मुलं जे आहेत तर ते अचानक अभ्यास करणं बंद करतात किंवा मग खूप सारी मोठी पदवी घेतलेली आहे परंतु त्यांना नोकरी प्राप्त होत नाही. तर त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा भरपूर सारे अडथळे निर्माण होतात. तर हे अडथळे जे आहेत तर ते दूर करण्यासाठी किंवा मग त्यांचं अभ्यासामध्ये मन लागण्यासाठी आपल्याला असे काही छोटे छोटे उपाय, जे विशिष्ट तिथी असतात ना, ह्या तिथींना जर आपण केले तर ते मुलांसाठी खूप फायदेशीर ठरतात. आणि पहा, आपले मुलं प्रगती करत आहेत, मग त्या प्रगती करत असताना त्यांच्या त्या जे काही प्रयत्न करत आहेत त्या प्रयत्नामध्ये जर तुम्हाला नशिबाची साथ मिळाली तर तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाही. तर त्यांच्या जे काही नोकरी त्यांना लागणार आहे तर त्या नोकरीच्या सर्व जे काही मार्ग आहेत तर ते सुद्धा खुले होऊन जातील. तर बघा, तुम्हाला असं वाटेल की आमच्या मुलांना काहीच प्रॉब्लेम नाही, परंतु जरी तुमच्या मुलांना काही प्रॉब्लेम नाही तर येणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते येऊ नये यासाठी सुद्धा आपल्याला उपाय करायचा आहे. त्यामुळे प्रत्येक आईने हा उपाय नक्की करायचा आहे. प्रत्येक आईवडिलांना असं वाटतं की आपल्या मुलाने खूप सारी प्रगती करावी, त्याचं उज्ज्वल भविष्य हे एकदम सिक्युअर आणि व्यवस्थित असावं, त्याचं भविष्य जे आहे तर ते चांगल्या प्रकारे घडावं हे प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं. त्यामुळे आपल्या आईने आपल्या मुलांसाठी असा हा एक उपाय नक्की करायचा आहे. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे. तर बघा, मुलं हे खूप लहान आहेत, ते लहानांपासून ते तुमचे मुलं अगदी जॉबला जात आहेत किंवा मग कुठे कॉलेजला जात आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. मुलींसाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे.
तर म्हणतात मुलं मुलं म्हणता आहेत, पण मग फक्त मुलांसाठीच करायचा का? अजिबात नाही. मुलं म्हटलं तर आपलं मुलगा मुलगी दोन्हीसुद्धा आले. तर आपल्या दोन्ही मुलांसाठी आपल्याला असे हे उपाय करायचे आहेत. तर आपल्याला यासाठी 5 वस्तू लागणार आहेत. तर पहिली वस्तू आहे ती लाल मिरच्या. तर लाल आपल्याला 5 मिरच्या घ्यायच्या आहेत, पेठासोबत घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला थोडंसं खडे मीठ लागणार आहे. हे खडे मीठ देखील घ्यायचं आहे. आता बघा, हे जे मीठ घेणार आहोत, तर तुमच्याकडे खडे मीठ जर नसेल तर बारीक मीठ घेतलं तरी चालेल. आणि त्याचबरोबर आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे. चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी तुमच्याकडे नाही तर काही हरकत नाही, तुम्ही काळी मोहरी. त्याचबरोबर आपल्याला लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. तर लसणाच्या 2-3 पाकळ्या घ्यायच्या आहेत. आणि आपल्याला अजून एक वस्तू लागणार आहे, ती म्हणजे 2 लवंग आपल्याला घ्यायचे आहेत. तर ह्या सर्व 5 वस्तू आपल्याला घेतल्याच्या नंतर एखाद्या प्लेटमध्ये घ्या किंवा मग तुम्ही कागदामध्ये घेतल्या तरी चालतील. आता बघा, ह्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि त्या घेतल्याच्या नंतर आपल्याला मुलांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत डोक्याला टच करायचं आणि खाली पायांना टच करायचं. म्हणजे असं आपल्याला 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे. आता बघा, ह्या 7 वेळा उतरवल्यानंतर आपल्याला ह्या उतरवत असताना त्या अगदी रागामध्ये उतरवायच्या आहेत. म्हणजे आपण खूप खुश आहोत असं आपल्याला त्या उतरवायच्या नाही. आनंदात आहोत अशी आपल्याला त्यांच्यावरून त्या उतरवायच्या नाही. अगदी रागाने तुम्हाला ह्या वस्तू त्यांच्यावरून उतरवायच्या आहेत. आणि ह्या उतरवल्यानंतर जी तुमच्या घरामध्ये चूल असेल, जर तुम्ही गावाकडे राहत असाल तर प्रत्येकाच्या गावाकडे चुल्या असतात. मग चुलीमध्ये तुम्ही ह्या वस्तू जाळून टाकू शकता. जर आपल्याकडे चूल नाही तर मग तुम्ही एक उपाय करू शकता. तुम्ही थोडेसे कापूर घेऊ शकता आणि एका प्लेटमध्ये हा कापूर टाकून तो प्रज्वलित करून त्यावरती ह्या वस्तू जाळून टाकू शकता. तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तर अशा प्रकारे जर तुम्ही हा उपाय केला तर अतिउत्तम. आता बघा, जर तुम्हाला जाळणं शक्य नसेल, ह्या वस्तू तुम्हाला जाळणं शक्य नाही, तर मग तुम्ही ह्या तुमच्या घरातील जे डस्टबिन आहे त्या डस्टबिनमध्ये जरी टाकून दिल्या तरी चालेल. आता बघा, या गोष्टी आपण करायच्या आहेत. तर पहा, ज्यावेळेस आपण ह्या वस्तू जाळणार आहोत तर ह्या वस्तू जाळल्याच्या नंतर आपल्याला असं बोलायचं आहे की आपल्या मुलांच्या जे काही इडा-पिडा असतील तर त्या निघून जाऊ दे. म्हणजे ज्या उतरवत असताना आपण ह्या गोष्टी उतरवत असतानाच बोलायच्या आहेत. आपल्या मुलांच्या ज्या काही इडापिडा टाळू दे, त्यांच्या जीवनामध्ये जे काही संकट असतील, अडचणी असतील त्या दूर होऊ जाऊ दे, त्यांची खूप सारी प्रगती होऊ दे, अशी आपल्याला बोलायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला असं देखील म्हणायचं आहे की आईची, बापाची, आजीची, आजोबाची, आल्याची, गेल्याची, बहिणीची, भावाची, अशा प्रकारे म्हणजे सर्वजणांची नावं घेत यांची नजर या मुलांना जर लागलेली असेल तर ती निघून जाऊ दे, अशी आपल्याला बोलायचं आहे. आणि अशा प्रकारे ही नजर आपल्याला त्यांची उतरवायची आहे. आणि दिवसभरामध्ये पहा, पौर्णिमा आहे तर त्या दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. परंतु हा उपाय जर तुम्ही संध्याकाळी केला तर हा खूप प्रभावशाली ठरेल. हा उपाय केल्यामुळे बघा, मुलांच्या जीवनातील जे संकट, अडचणी, दुःख, दारिद्र्य आहे ते सर्व नष्ट होऊन जाईल. त्यांना लागलेले दोष आहेत तर ते दूर होऊन जातील. त्यांच्या प्रगतीमध्ये जे अडथळे निर्माण होत आहेत ते अडथळे दूर होऊन जातील. तर पहा, अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.